घशाचा कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे, जो प्रामुख्याने घशातील पेशींमध्ये होतो. हा कॅन्सर सुरुवातीला हलक्या लक्षणांनी सुरू होतो, पण जर वेळीच ओळखला नाही तर तो आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. घशाचा कॅन्सर होताच आपल्या शरीरामध्ये काही लक्षणे दिसू लागतात. तर ती लक्षणे आता आपण सविस्तरपणे पाहू. जसं की घसा सतत खवखवतो किंवा दुखतो, दीर्घकाळापर्यंत घसा दुखत राहतो आणि तो औषधांनीही बरा होत नाही. आवाज बदलतो किंवा आवाज बसतो, कर्कर असा आवाज येतो, आवाजामध्ये कमजोरी जाणवते, गिळताना त्रास होतो, जसं की अन्न किंवा पाणी गिळताना वेदना होतात किंवा घशामध्ये अडकल्यासारखं आपल्याला जाणवतं. घशात गाठीसारखी जाणीव होते, जणू काही घशात काहीतरी अडकले अशी सततची भावना राहते. तोंड किंवा जिभेला जखम होते, जीभ, टॉन्सिल्स किंवा तोंडात पांढरे डाग, लाल डाग दिसतात. कानात दुखणं सुरू होतं. घशातील नसा कानाशी जोडलेल्या असल्यामुळे कानातही दुखू लागतं. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचप्रमाणे तोंडातून किंवा नाकातून रक्त येतं, खोकताना किंवा गिळताना रक्तासारखा द्रव येतो, श्वास घेताना आवाज येतो, श्वास घेताना त्रास होतो किंवा श्वास घेताना घुरघुर असा आवाज येतो. चव, गंध कमी होते, अन्नाची चव जाणवत नाही, बेचव जेवण लागतं. त्याचप्रमाणे वजनही कमी होतं. अचानक वजन कमी होतो, थकवा जाणवतो, सतत खोकला येतो, कोरडा खोकला किंवा न थांबणारा खोकला. औषधं जरी घेतली तरी खोकला कमी होत नाही. तोंडाची दुर्गंधी. संसर्ग किंवा कॅन्सर पेशींमुळे तोंडातून वास येतो, तोंड कोरडं पडतं आणि बोलतानाही त्रास होतो. रात्री झोपताना श्वास रोखल्यासारखं वाटतं. घशाचा कॅन्सर वाढल्यावर दिसणारी उशिराचीही काही लक्षणं आहेत की ती हळूहळू जाणवतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही लक्षणं जाणवत नाहीत, तर या लक्षणांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. गिळताना रक्त येणं, चेहऱ्यावर किंवा मानेवर सूज येणं, घशाचा आवाज पूर्णपणे हरवणं, शरीराचा ताण, थकवा आणि भूक कमी होणं. घशाचा कॅन्सर शरीरावर खूप खोलवर परिणाम करतो. जर आपण त्याच्यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर तो गंभीर स्वरूप धारण करतो. जसं की श्वसन प्रणालीवर परिणाम करतो, श्वासनलिकेवर दाब येतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. दीर्घकाळ ऑक्सिजनची कमतरता राहिल्यामुळे शरीर थकल्यासारखं वाटतं. आपल्या पचनसंस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होतो. गिळताना त्रास झाल्यामुळे अन्न घेणं कठीण होतं, त्यामुळे पोषणद्रव्याची कमतरता भासते, वजन कमी होतं, अशक्तपणा निर्माण होतो, आवाजावर परिणाम होतो. स्वरयंत्र कॅन्सरमुळे प्रभावित झाल्यामुळे आवाज बसतो किंवा पूर्णपणे आवाज हरवतो. व्यक्तीला बोलतानाही ताण जाणवतं. मान आणि चेहऱ्यावरही परिणाम होतो, जसं की मानेखालील लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर पेशी पसरतात, त्यामुळे मान सुजते, गाठ दिसते आणि कधीकधी वेदना वाढतात. मेंदू आणि नसावर परिणाम. कॅन्सर जर पुढे गेला तर जवळच्या नसांवर दबाव येऊन कानात आवाज, डोकेदुखी आणि संतुलन बिघडलेलं दिसतं. एकंदरीत संपूर्ण शरीरावरती परिणाम होतो, जसं की शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, सतत थकवा जाणवतो, ताप, अशक्तपणा येतो, झोप लागत नाही, यासारखी लक्षणे वाढतात. मानसिकदृष्ट्या रुग्ण खचतो, नैराश्य येतं. घशाचा कॅन्सर टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी, जसं की तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट यांचा पूर्णपणे त्याग करा. दारूचं सेवन टाळा. गरम आणि मसालेदार अन्न कमी करा. अन्न नीट चावून खा आणि भरपूर पाणी प्या. नियमित फळे, भाज्या आणि व्हिटॅमिन सी युक्त आहार नक्कीच घ्या. यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोषणद्रव्ये वाढतात, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचप्रमाणे आवाजाचा अतिवापर टाळा, जसं की जोरात ओरडणे, गाणे गाताना अति घशाला ताण देणे. त्याचप्रमाणे नियमित ENT तपासणी करा. जर आवाज बसलेला असेल तर धूर आणि रासायनिक पदार्थांपासून नक्कीच दूर राहा. त्याचप्रमाणे मानसिक ताण पण कमी ठेवा
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज 7 ते 8 तासाची शांत अशी झोप घ्या. झोप खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे मानसिक ताणही कमी करा, जेणेकरून त्याचा शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो. जेवढं तुम्ही मानसिक ताण कमी कराल तेवढं तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तेव्हा वरील टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि घशाचा होणारा कॅन्सरपासून तुम्ही नक्कीच आपले संरक्षण करू शकता.